लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग अगदी धमाकेदार असणार आहे, कारण रम्या, नंदिनी, जीवा आणि आर्याला हॉस्पिटलमध्ये बघितल्यानंतर तिला तिघांमधलं सत्य कळतं की नाही हे बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तेव्हा चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. जीवा गणपती बाप्पासमोर आभार व्यक्त करत असतो. त्याच वेळेला पार्थ त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. जीवा मागे वळून बघतो तेव्हा पार्थ असतो समोर आणि त्याला पण खूप आनंदाने ही गोष्ट सांगत असतो. दादा, फायनली मी आता बाबा होणार आहे. आपण दोघं पण बाबा होणार आहोत. पार्थला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटतं. अरे, आपण बाबा होणार आहोत ही बातमी मला 4 महिन्यापूर्वी माहिती झाली आणि तुला 3 महिन्यापूर्वी. मग तू आज काय एवढा खुश होतोय? तेव्हा जीवा सांगतो, अरे दादा हो, तरी ही न्यूज 4 आणि 3 महिन्यापूर्वी माहिती झाली असेल तरी पण मी आज खूप खुश आहे, कारण हा आनंद गगनात मावेन असा आहे. काही असो बडे भैया, पण मी खूप खुश आहे. त्याला जोरात मिठी मारतो. दुसरीकडे आर्याला पण काही झोप येत नसते. मोबाईलमध्ये तिघांचा जो सेल्फी काढलेला असतो त्या स्वतःचा फोटो झूम करून बघते. फायनली मी आता आई होणार आहे. त्यानंतर नंदिनीचा चेहरा बघते. तोही खूप आनंदाने भरलेला असतो आणि जीवाचा चेहरा झूम करून बघते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळी स्माईल येते आणि त्याच्या फोटोकडे एकटक बघतच असते, कारण ती हे सगळं फक्त जीवासाठी करत असते आणि जीवा तिला हवा असतो. असं असेल तर आर्या नक्की नंदिनी आणि जीवाला तिचं बाळ देईल का? हे बघणं पण तेवढं इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. आणि या सगळ्यामुळे नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यामध्ये वादळ येणार हे नक्की. तर विजयला फोन आलेला असतो आणि ज्यांनी विजयला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं त्याच्याकडून ते काढून घेतात. तेव्हा विजय म्हणत असतो, हो सर प्लीज असं करू नका, मला एक चान्स द्या, मी पुन्हा डिझाईन करून तुम्हाला पाठवतो ना. तेव्हा ते ऑनर म्हणतात, नाही, मी आता तुम्हाला चान्स देऊ शकत नाही. चुकलंच माझं. जीवा देशमुखकडून कॉन्ट्रॅक्ट काढून तुला दिलं, पण तू काय केलंस, माती खाल्ली. तुझी लायकी नसताना सुद्धा ते कॉन्ट्रॅक्ट तुला दिलं आणि आता तुला एकही संधी मिळणार नाही. असं बोलून फोन कट करतात. तेव्हा विजय पण म्हणतो, जाऊ दे मर्दे, गेलं तर गेलं कॉन्ट्रॅक्ट. मला फक्त त्या जीवाला त्या विक्रम देशमुखच्या नजरेतनं खाली पाडायचं होतं ना. ते काम तर माझं झालं आहे. मला असाही इंटरेस्ट नव्हता त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. तर दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम काका त्यांच्यासाठी आणि काव्यासाठी कॉफी घेऊन येतात. तेव्हा काव्या म्हणते, अहो बाबा, तुम्हाला कॉफी प्यायची होती तर सांगायचं ना. विक्रम काका सांगतात, काय बिघडलं मी कॉफी आणली तर? कसं आहे ना बाबा, तू आता एका मस्त गोड गोंडस बाळाला जन्म देणार आहे. वा, एवढं तर केलंच पाहिजे मी. काव्या सांगत असते, बाबा आता हा गेम तुम्हीच खेळा, मी रिझाईन करते. विक्रम काका म्हणतात, असं थोडी असतं, असा गेम अर्धवट सोडून रिझाईन नसतं करायचं, तुला हा पूर्ण खेळावाच लागेल. तेव्हा काव्या म्हणते, नाही बाबा, मी खरंच रिझाईन करते. तेव्हा ते विचारतात, काही झालं आहे का, काही टेन्शन आहे? काव्या म्हणते, हो बाबा, माझी एक मैत्रीण आहे. विक्रम काका सांगतात, आहेच का तुझी मैत्रीण? काव्या म्हणते, बाबा. तेव्हा ते म्हणतात, बरं बरं सांग, तिचं आणि काय? तेव्हा काव्या म्हणते, बाबा, तिला एक टार्गेट पूर्ण करायचं आहे, पण त्या कामामध्ये खूप खड्डे आहेत, खूप अडथळे येत आहे तिला. तेव्हा तिने काय केलं पाहिजे? तर विक्रम काका सांगतात, प्रत्येकाचं आयुष्य एवढं सोपं आणि सरळ नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळे आणि खड्डे येतच असतात, पण त्यातून मार्ग काढून पुढे जाणं यालाच तर आयुष्य आणि जीवन म्हणतात की नाही. तिला हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत तिच्या ध्येयापर्यंत पोचायला सांग. तेव्हा काव्याला तिचं उत्तर मिळालेलं असतं, कारण काव्याचा हा प्रश्न तिच्या मैत्रिणीसाठी नाही तर तिच्या स्वतःसाठी असतो, कारण IIP रोडवरचं काम करण्यासाठी तिला बरेच अडथळे येत असतात. म्हणून ती विक्रम काकांचा सल्ला घेते आणि तिला तिचं उत्तर मिळालेलं असतं, बाबा, मी माझ्या मैत्रिणीला नक्की सांगणार. तो गेम ती चेकमेट करते. तेव्हा विक्रम काका म्हणतात, वा 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 वा, पोरगी शिकली की मला चेकमेट केलं. तर नंदिनी जीवाच्या रूममध्ये, जीवा आंघोळ करून आलेला असतो आणि नंदिनीला मागून मिठी मारतो आणि त्याच्या केसांचं पाणी तिच्यावर उडवत असतो. तेव्हा नंदिनी सांगते, अहो, हे काय करताय जीवा, तुमच्या केसांचं पाणी उडतंय माझ्यावर आणि मला त्रास होतोय. जीवा म्हणतो, होऊ दे ना मग. नंदिनी, आपल्यासाठी आजचा दिवस खूप खुश आहे, आर्याला फोन करायचा का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, फोन कशाला करायचं एवढं सकाळी सकाळी. तेव्हा जीवा पण विचारत असतो, का? आणि बराच वेळ तिच्या नजरेमध्ये हरवलेला असतो. नंदिनी विचारते, काय चाललं काय तुमचं नक्की? तर नंदिनी मागे मागे होत असते आणि जीवा पुढे पुढे जातो. नंदिनी बाजूला सरकते, तिथेच तो बेडवर पडतो आणि तिथे नंदिनीचे कपडे असतात. जीवा, हे काय केलं, माझे घडी घातलेले कपडे खराब केले तुम्ही. म्हणतो, अगं बाई, हो हो, मी व्यवस्थित करतो, पण मी काय म्हणतोय, आपण आर्याला फोन करून बघूया ना, तिला मळमळ होते की काय, कोरड्या उलट्या होता की काय,
तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही वेडे झालात का? काल तर प्रोसेस झाली सरोगसीची, आज लगेच उलट्या होतील का? या सगळ्या गोष्टीला वेळ आहे अजून. त्याच वेळेला आशा दरवाजाजवळ आलेली असते. दादा, तुम्हाला विक्रम दादांनी बोलवलं खाली. नंदिनी जीवा दोघं पण खाली जातात. तर खाली आल्यानंतर बघतो तर जीवाच्या हातून ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलेलं असतं ते ऑनर तिथे आलेले असतात. ते म्हणतात, खरं तर मी तुमची माफी मागायला तयार आहे बरं का. मी जीवाच्या हातून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं आणि खरं तर माझं इथे चुकलंच बरं का, पण मी जाहीरपणे माफी मागायला सुद्धा तयार आहे. तेव्हा मानिनी काकू मुद्दामच विचारतात, कारण तिथे वसू आत्या पण बसलेल्या असतात ना. मी तुम्हाला एक विचारू का, तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते कोण होते आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट का काढून घेतलं? त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही का? तेव्हा ते ऑनर म्हणतात, अहो कोण तो विजय मतकरी का कोण, इतका फडतूस माणूस आहे, त्यांनी एकही डिझाईन व्यवस्थित केली नाही म्हणून त्याच्या हातून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतले. मानिनी काकूंना हे उत्तर मिळाल्यानंतर वसू आत्यांच्या नाकाला तर मिरच्या झोंबतात आणि तिथून त्या तडकच निघून जातात. तर सगळ्यांना हसू येत असतं. विक्रम काकाही सांगतात, बरं बरं ठीक आहे, मी जीवावर विश्वास ठेवून जो त्याला परत कॉन्ट्रॅक्ट दिला आहे ना, तो नक्कीच तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल. त्यानंतर चहा पाणी वगैरे बेसिक गोष्टी होतात आणि ते ऑनर तिथून निघून जातात. पार्थ पण जीवाचं अभिनंदन करत असतो. फायनली जीवा, तुला जे हवं होतं ते तुला मिळालं, तुझं कॉन्ट्रॅक्ट परत तुझ्याकडे आलं. मानिनी काकू पण त्याचं अभिनंदन करतात आणि काव्या पण. राहिली फक्त आता विक्रम काका. जीवा त्यांच्याकडे बघत असतो आणि विक्रम काकांनी दुर्लक्ष केलेलं असतं. तेव्हा जीवाला काही राहिलं जात नाही. तो स्वतःहून त्यांच्याजवळ जातो. बाबा, तुम्ही मला अजून पण माफ केलं नाही का? तुम्ही माझं कौतुक पण करणार नाही का आणि मला ऑल द बेस्ट पण नाही बोलणार का बाबा? तेव्हा विक्रम काका म्हणतात, शेवटी तू करूनच दाखवलं. अभिनंदन तुझं नाही करायचं तर कोणाचं करायचं? त्याला घट्ट मिठी मारतात. तेव्हा विचारतो, बाबा मी आता तुमच्यासारखा होऊ शकतो ना? तुमच्या एवढं होऊ शकतो ना? तेव्हा विक्रम काका म्हणतात, अरे तू माझ्यासारखाच काय, माझ्यापेक्षाही मोठा होऊ शकतो, माझ्यापेक्षाही चांगली कंपनी तू सांभाळू शकतो. तर विक्रम काकांचं हे बोलणं ऐकून जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि परत ते मिठी मारतात. जीवा पण खुश होऊन नंदिनीकडे बघतो. त्यानंतर नंदिनी ही गोड बातमी आर्याला फोन करून कळवते. आर्या, बाळाची चाहूल आली आणि लगेचच आनंदाची बातमीसुद्धा घरी आली. हे सगळं बाळाच्या पायगुणानेच झालं आहे बरं का आर्या. तेव्हा आर्या विचारते, अगं नेमकं झालं तरी काय? नंदिनी सांगते, अगं जीवांच्या हातून जे कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं परत त्यांना मिळालं. हे सगळं बाळामुळे झालं आहे. पण हे बोलणं आर्याला काही आवडत नाही. ते म्हणते, मी गॅसवर ब्रेड गरम करायला ठेवलं आहे, मी जाऊ का? फोन कट करते. आणि दोघींचं बोलणं रम्याने ऐकलेलं असतं बाहेरून. नेमकं ही कोणाशी बोलली नंदिनी आणि काय चाललं आहे नेमकं यांच्यामध्ये? कसला श्री गणेशाय झाला यांच्यात? पण हे मी शोधून काढणार. रम्या रूममध्ये आल्यानंतर वसू आत्या आणि विजयला सांगते. वसू आत्या खूप कौतुक करत असतात रम्याचं. माझी रम्या आली आहे ना, आता नक्की काहीतरी मोठा धमाका करणार. ती विजयकडे बघून बोलत असते. तेव्हा विजय म्हणतो, तुम्ही माझ्याकडे बघून कशाला बोलताय? रम्या करणार आहे तर तिच्याकडे बघा ना. तुला वसू आत्या म्हणतात, हो माझी रम्या करणारच आहे ती हुशार. तुमच्याकडनं तर काही झालं नाही इतक्या दिवसात. विजय म्हणत असतो, माझ्याकडनं काही झालं नाही, पण तुम्ही तरी काय केलं आहे? फक्त हातावर हात धरून बघत राहिलात. दोघांमध्येच वाद चालू असतात. तेव्हा रम्या म्हणते, अरे थांबा थांबा, तुम्ही दोघं काही डोक्यावर पडलात का? शांत राहा, आता यांच्यामध्ये काय चाललं आहे आपल्याला ते शोधून काढायचे. विजय प्लीज तू थोडा वेळ बाहेर जातोस का? विजय म्हणतो, ठीक आहे, पण यांना सांगून ठेव माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. तिथून निघून जातो. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई कशाला लक्ष देते त्याच्याकडे? तर नंदिनी जेव्हा रूममध्ये येते तिची ओढणी शोधत असते आणि ती ओढणी जीवाने घेतलेली असते. त्यामध्ये छोटी उशी गुंडाळून बाळाच्या रडण्याचे आवाज काढतो. तेव्हा नंदिनी विचारते, जीवा काय हे, काही कराल हं तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, अगं पण मग या गोष्टी तर आपल्या जीवनामध्ये होणारच आहेत ना, मग आत्ता केलं तर काय हरकत आहे? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो जीवा पण या गोष्टीला अजून वेळ आहे ना, तेव्हाच्या तेव्हा बघू ना आपण, आत्ता नको करायला. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या पार्थला विचारत असते, आज वटपौर्णिमा आहे आणि मला हे सगळं करता येईल की नाही माहीत नाही आहे. तर पार्थला पण प्रश्न पडलेला असतो. तर दुसरीकडे आर्याची प्रेग्नेन्सी टेस्ट असते आणि तेच बघण्यासाठी जीवा नंदिनी हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि त्यांचा पाठलाग करत रम्यासुद्धा तिथे आलेली असते. आणि जेव्हा टेस्ट केली जाते तर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो, तसं ती दाखवते पण. जीवा नंदिनी तर खूप खुश असतात रिपोर्ट बघून आणि आर्यासुद्धा खूप खुश असते. नंदिनीचा हात धरते आणि तिच्या पोटाला लावते. हे सगळं रम्या लांबून बघत असते.
नेमकं यांचं काय चाललंय काहीच कळत नाही आहे. तर हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात कळेल रम्याने यांच्यातलं सगळं बोलणं ऐकले की काय, आणि वटपौर्णिमेच्या दिवशी नेमका काय धमाका करणार. उद्याचा भाग पण तेवढाच बघायला इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.